प्राध्यापक बालाजी बाबर, महाराष्ट्र स्टेट बोर्ड एक्झाम 2025 याच्यामध्ये केमिस्ट्री विषयासाठी जे विद्यार्थी प्रिपरेशन करत आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी मी आयएमपी क्वेश्चन सिरीज सुरू केलेली आहे. याच्यामधला चॅप्टर क्रमांक 12 आपण आज डिस्कस करणार आहोत. त्याच्यामध्ये अल्डिहाइड, केटोन आणि कार्बोक्सिलिक ऍसिड या चॅप्टर मधले जे अगोदरच्या वर्षी जे महत्त्वाचे प्रश्न आलेले आहेत याच्यावरती डिस्कशन होईल आणि ते आयएमपी क्वेश्चन आपण लिहून घेणार आहोत. ठीक आहे, तर सुरू करू. हेडिंग टाका. पहिला जो कॉमन क्वेश्चन असणार आहे, प्रत्येक चॅप्टर मध्ये ऑर्गॅनिकच्या आपल्याला कशावरती कॉन्सन्ट्रेट करायचं आहे? आयुपीएससी नॉमेनक्लेचर और आयुपीएससी नेम या सिस्टीम वरती कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. हा क्वेश्चन आपल्याला असणार. त्यानंतर अल्डिहाइड, केटोन आणि कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये ज्या 7 रिएक्शन आहेत महत्त्वाच्या त्या आपण याच्यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत. कोणतीही रिएक्शन स्किप करू नका, कारण सर्व रिएक्शन महत्त्वाच्या आहेत. रिएक्शनचा जो पार्ट आहे त्या रिएक्शनच्या पार्ट मध्ये जी पहिली रिएक्शन आहे, राईट डाऊन, स्टीफन रिएक्शन. फर्स्ट रिएक्शन स्टीफन रिएक्शन. सेकंड रिएक्शन आहे क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन. अल्डोल कंडेन्सेशन आणि क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन मध्ये मी प्रायोरिटी दिलेली आहे क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन. लिहून घ्या, क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन. ठीक आहे. तिसरा जो क्वेश्चन असणार आहे कॅनिझरोज रिएक्शन अँड क्रॉस कॅनिझरोज रिएक्शन. याच्यामध्ये महत्त्वाचा जो आहे तो क्रॉस कॅनिझरोज रिएक्शनचा पार्ट आहे. क्रॉस कॅनिझरो रिएक्शन. चौथी रिएक्शन आहे क्लेमन्सन्स अँड वुल्फ किशनर रिडक्शन. ठीक आहे, राईट डाऊन, क्लेमन्सन अँड वुल्फ किशनर रिडक्शन. ठीक आहे. 5 नंबरचा जो पॉइंट आहे रिएक्शनचा त्यामध्ये डिकार्बोक्सिलेशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. राईट डाऊन, डिकार्बोक्सिलेशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. हा महत्त्वाचा क्वेश्चन आहे. 6 नंबरची जी रिएक्शन आहे त्यामध्ये गेटरमन कोच फॉर्म्युलेशन ऑफ अरेन्ज. राईट डाऊन, गेटरमन कोच फॉर्म्युलेशन ऑफ अरेन्ज. आणि 7वा जो महत्त्वाचा क्वेश्चन आहे एस्टरिफिकेशन रिएक्शन. राईट डाऊन, एस्टरिफिकेशन प्रोसेस और एस्टरिफिकेशन रिएक्शन. ठीक आहे. तर या चॅप्टर मधला रिएक्शनचा पार्ट संपतोय. सर्व रिएक्शन महत्त्वाचे, सर्व रिएक्शन करून ठेवा. याच्यामध्ये क्लेमन्सन्स, वुल्फ किशनर रिडक्शन, गेटरमन कोच फॉर्म्युलेशन, ठीक आहे, स्टीफन रिएक्शन ह्या महत्त्वाच्या रिएक्शन आहेत. तरी सुद्धा आपण बाकीच्या रिएक्शनला प्रायोरिटी दिलेली आहे. त्यानंतर पुढचा जो आयएमपी क्वेश्चन आहे प्रॉपर्टीज ऑफ अल्डिहाइड अँड केटोन. प्रॉपर्टी वरती क्वेश्चन आहे. प्रॉपर्टीज ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन. ठीक आहे. त्यानंतर पुढचा जो प्रश्न असणार आहे जो महत्त्वाचा आहे कन्वर्जन ऑफ पॅरा ब्रोमो आयसोप्रोपाइल बेन्झीन इनटू पॅरा आयसोप्रोपाइल बेन्झोइक ऍसिड. ठीक आहे. कन्वर्जन साठी याच्यावरती क्वेश्चन असणार आहे. क्वेश्चन काय असणार आहे? पॅरा ब्रोमो आयसोप्रोपाइल बेन्झीन याचं कन्वर्जन करायचं आहे इनटू कशामध्ये? पॅरा आयसोप्रोपाइल बेन्झोइक ऍसिड. कशासाठी क्वेश्चन विचारतील? कन्वर्ट दी फॉलोइंग रिएक्शन और कन्वर्जन्स. ठीक आहे. तर याच्यावरती क्वेश्चन आपल्याला असणार आहे. त्यानंतरचा शेवटचा जो क्वेश्चन आहे या चॅप्टर मधला तो महत्त्वाचा आहे आणि तो कोणता असणार आहे? राईट डाऊन, व्हॉट इज द ऍक्शन ऑफ हायड्रेझिन. लिहून घ्या, व्हॉट इज द ऍक्शन ऑफ हायड्रेझिन. व्हॉट इज द ऍक्शन ऑफ हायड्रेझिन ऑन cyclopentanone in presence of KOH in
इथिलीन ग्लायकॉल तर अल्डिहाइड कीटोन आणि कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये आपण जे आययुपीएसी नॉमेनक्लेचरचे क्वेश्चन आहे ते तर करायचे आहे. त्यानंतर ज्या 7 रिएक्शन आहेत त्यानंतर पुढचा जो क्वेश्चन आहे कन्व्हर्जनचा प्रिपरेशनचा हा क्वेश्चन महत्त्वाचा असणार आहे. परत एकदा समराइज करू आपण. अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ऍसिड याच्यामध्ये आपल्याला आययुपीएसी नॉमेनक्लेचर सिस्टीम रिएक्शन मध्ये स्टीफन रिएक्शन क्रॉस आल्डोर कंडेन्सेशन क्रॉस कॅनिझोलर रिएक्शन क्लेमेन्सन अँड वुल्फ किसलर रिडक्शन डिकार्बोक्सिलेशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड गेटरमोनकोज फॉर्मलेशन ऑफ अरिन अँड एस्टरिफिकेशन रिएक्शन या 7 रिएक्शन आपल्याला करायचे. त्यानंतर प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड कीटोन त्यानंतर कन्वर्जन ऑफ पॅराब्रोमो आयसोप्रोपाइल बेन्झीन इनटू पॅरा आयसोप्रोपाइल बेन्झोइक ऍसिड मध्ये जे कन्वर्जन होतं ते कन्वर्जन आपल्याला याच्यावरती क्वेश्चन असू शकणार आहे. त्यानंतर शेवटचा जो क्वेश्चन आहे व्हॉट इज द ऍक्शन ऑफ हायड्रोजन ऑन सायक्लोपेंटेन इन प्रेझेन्स ऑफ पोटॅशियम हायड्रोक्साइड इन इथिलीन ग्लायकॉल. तर याच्यावरती जो क्वेश्चन असणार आहे तो महत्त्वाचा असणार आहे. ठीक आहे. तर उद्याच्या लेक्चरला किंवा पुढच्या लेक्चरला आपण अमाइन या चॅप्टरवरचे आयएमपी क्वेश्चन पाहणार आहोत. तुर्तास इतकंच. धन्यवाद.